जगात अनेक समाजावरती अन्याय झाला. फक्त भारतीयच नाही, तर इतिहासात असा एक समाज आहे, ज्यानं शतकानुशतके छळ सहन केला. ज्यानं शतकानुशतके छळ सहन करावा लागला. ज्याला शतकानुशतके छळ सहन करावा लागला. जिथे गेले तिथं हकलले गेले, मारले गेले, पण तरीही ते संपले नाहीत. उलट राखेतून पुन्हा उभे राहिले आणि त्या पुनर्जन्माचं नाव होतं इस्रायल. आज आपण जाणून घेणार आहोत यहुदी लोकांचा यहुदी लोकांवर इतका छळ का झाला? त्यांनी पुन्हा उभं राहण्याची ताकद कशी मिळवली? आणि इस्रायल देशाची निर्मिती नेमकी कशी झाली? यहुदी समाजाचा इतिहास. यहुदी म्हणजे काय माहिती आहे का? जगामध्ये सर्वात जुन्या समाजापैकी एक होता. हजारो वर्षापासून ते वेगवेगळ्या देशात ना विखुरले गेले होते. पण एक गोष्ट कायम होती. ते जिथे जात होते तिथं शिक्षण, व्यापार आणि कौशल्याच्या जोरावरती ना ते स्वतःच अस्तित्व निर्माण करत होते. म्हणजे व्यापार, बँका, विज्ञान, शिक्षण या क्षेत्रात ना त्यांनी फार मोठं योगदान दिलं. म्हणजे इतिहास सांगतो, की जेव्हा एखादा समाज आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो ना, तेव्हा अनेकदा त्याच्यावर संशय किंवा त्याचा द्वेष केला जातो. आणि यहुदी लोकांसोबत नेमकं हेच घडलं. हिटलर आणि यहुदीचा विरोध. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची परिस्थिती खूप वाईट झाली होती. म्हणजे गरिबी आणि बेरोजगारी आणि पराभवामुळे ना लोकांच्या मनामध्ये खूप राग होता. आणि त्या काळात सत्तेत आला अडॉल्फ हिटलर. त्यानं लोकांच्या रागाला योग्य दिशा दिली आणि दोष दिला यहुदी समाजाला. आणि प्रचार करण्यात आला, की देशाच्या समस्येचं मूळ कारण कोण असेल? तर यहुदी. हळू द्वेष वाढला, कायदे बदलले आणि यहुदींच्या नोकऱ्या, व्यवसाय आणि अधिकारांपासून दूर केलं. आणि शेवटी इतिहासातील सर्वात भयंकर घटना घडली, ती म्हणजे होलोकॉस्ट, ज्यात लाखो यहुदी लोक मारले गेले. तेव्हा यहुदी समाजाला एक गोष्ट कळाली, या जगात कुठेही सुरक्षित राहायचं असेल ना, तर स्वतःचा देश असणं आवश्यक आहे. इस्रायलची कल्पना आणि संघर्ष. स्वतःच्या देशाची कल्पना आधीपासूनच त्यांच्या मनात होती, पण ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आता आली होती. जगभरातील यहुदी लोकांनी एकत्र येऊन मदत केली. कुणी पैसे दिले, कुणी श्रम दिलं, तर कुणी आयुष्यच समर्पित केलं. त्यांनी पॅलेस्टाईन प्रदेशात जमीन खरेदी सुरू केली. महत्वाची गोष्ट म्हणजे ते संपत्ती फक्त साठवून ठेवत नव्हते, तर समाजासाठी वापरत होते. संपत्ती सुरक्षित असेल तेव्हाच तिची किंमत असते, हा विचार त्यांनी कृतीत उतरवला. आणि इस्रायलची निर्मिती. दुसऱ्या महायुद्धानंतर जग बदललं. 1948 मध्ये इस्रायल हा स्वतंत्र देश म्हणून घोषित झाला. जगभर विखुरले गेलेले यहुदी लोक आता आपल्या देशात म्हणजे नव्या देशामध्ये ते परतले. वाळवंटात शेती झाली, नवीन शहरं उभारली आणि काही दशकातच इस्रायल विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात शक्तिशाली राष्ट्र बनला. शिकण्याजोगी कोणती गोष्ट आहे यातून? इस्रायलची कथा फक्त एका देशाची नाही, ती आहे संपून पुन्हा उभं राहण्याची. ती शिकवते की समाज एकत्र असेल तर इतिहास बदलतो आणि संपत्तीपेक्षा संघटन मोठं असतं आणि सुरक्षितता नसली तर यशाची किंमत शून्य असते. फक्त भाषणाने बदल होत नाहीत, जमिनीवरती काम करावं लागतं.
इतिहास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो. तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न जरी झाला, तरी जर तुमच्यात एकता, ध्येय आणि आत्मविश्वास असेल ना, तर तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. इस्रायलची कथा ही त्या जिद्दीची गोष्ट